तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे तुम्ही बघू शकताय, आपण नांदेड बस स्टँडला आहोत, म्हणजे नांदेड विभाग। आणि आजची जी बस आपण पकडणार आहे ती नांदेडवरून पकडणार आहे। नांदेडवरून असे बरेच रूट केलेले आहेत, तुम्ही बघितलं असेल ह्याच्या आधी नांदेड विटा, नांदेड नागपूर, नांदेड शेगाव, नांदेड गडचिरोली, असे बरेच रूट आपण नांदेड बस स्टँडवरून केलेले आहेत। बघितला नसेल तर बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे। आणि नांदेडवरून आपल्याला असाच एक रूट बनवायचा आहे, तो म्हणजे नांदेड ते शिर्डी। बघू शकता आपल्या पाठीमागे ही बस आहे। आता ही बस लागणार ते 5:30ची बस आहे। या रोडवर नवीन बस टाकली कोपरगाव आगाराची, नांदेड ते शिर्डी। सकाळ सकाळची गर्दी झाली ना नांदेड बस स्टँडला, बापरे जबरदस्त। नेहमीप्रमाणे सकाळ सकाळ गर्दी इकडे आपल्याला बघायला मिळेल। आपल्या गाडीचा जो रूट आहे तो सांगतो तुम्हाला, कोणत्या मार्गे आपली गाडी जाणार आहे। तर नांदेडवरून आपली गाडी जाणार आहे नांदेड, वसमत, परभणी, पाथरी, गेवराई, शेवगाव आणि श्रीरामपूर मार्गे शिर्डी आणि कोपरगाव। म्हणजे आजचा जो जर्नी असणार आहे तो नांदेड ते कोपरगाव असा आपला फुल जर्नी आपण दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये। मराठवाडा एक्सप्रेस फुल जर्नी असणार आहे या रोडवर, त्यामुळे जे येणारे जे रूट आहेत ते फुल मराठवाड्यातले। जवळजवळ आपला जो जर्नी आहे 11 ते 11:30 तासाचा आपल्या इकडे जर्नी होणार आहे। बघूया पोहोचल्यावर किती वाजता पोहोचते आपली गाडी। विषय असा आहे की आपली बस इकडे लावायची जागा नाहीये, बघू शकता पाठीमागं बरीच गर्दी आहे। आणि आपली बस इथं वेटिंगला आहे। 5:20 झाले, 10 मिनिटं बाकी आहेत। आपण आता नांदेड मराठवाड्याच्या टोकाला आहोत। इथून पुढे जो भाग लागतो तो विदर्भ। नांदेड बस स्टँडला चिटकूनच नांदेड रेल्वे स्टेशन पण आहे। तुम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं असेल ना, बस स्टँड पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे। बस स्टँडला गर्दी बघू शकता सकाळ सकाळ। जर मित्रांनो तुम्ही नांदेडचे असाल तर मला कमेंट करून सांगा, नांदेडमध्ये टोटल किती तालुके आहेत। आणि आपल्या बसचा जो जवळजवळ डिस्टन्स आहे तो 400 किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास आहे। आणि आपण ज्या बसनं प्रवास करतो जो गाडी नंबर बघू शकता MH20 GC 4073। चला मित्रांनो, आता टायमिंग झालेला आहे बसचा आणि आपली बस रवाना होते कोपरगावसाठी। चला मित्रांनो, आता प्रवासाला चालू करूया डायरेक्ट कोपरगाव। परभणी विभाग तिथे आपली गाडी आलेली। वसमत नगर, वसमत आहे की वसमत नगर आहे, आय थिंक आपल्याला इथूनच एक रोड करायचा होता, वसमत आळंदी। इथून हलते परभणी विभागमध्ये आलो आता आपण। आपला फर्स्ट स्टॉपच इकडे झालं वसमत नगरला, मध्ये।
MH22 नांदेड पासून 85 किलोमीटर अंतर काढत आपली गाडी पोहोचलेली आहे परभणी बस स्टँडला. बघू शकता माझ्या पाठीमागे परभणी बस स्टँड. नांदेड पासून परभणी पर्यंत जो रोड होता एकदम मस्त असा रोड होता. तुम्हाला माहित असेल परभणीमध्ये सगळ्यात मोठं विद्यापीठ जे असेल ना मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणून मोठी संस्था आहे परभणीमध्ये. 7:20 बस आपली इकडे पोहोचलेली आहे. आता आपण परभणी जिल्ह्यामध्ये, तर परभणी जिल्ह्यामध्ये जे तालुके येतात ना टोटल 9 तालुके येतात परभणी जिल्ह्यामध्ये. गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा आणि परभणी असे 9 तालुके परभणी जिल्ह्यामध्ये येतात. परभणी नंतर जी गाडी जाणार आहे ती पाथरीला जाणार आहे. बघू शकता पाथरी, गेवराई, शेवगाव आणि श्रीरामपूर मार्गे शिर्डी आणि कोपरगाव. या आधी पण आपण असाच एक रूट केला होता तो म्हणजे कोपरगाव ते माहूरगड. त्याचा रूट थोडासा युनिक आहे. बघितला नसेल तर बघून घ्या. मस्त असा रूट आहे कोपरगाव ते माहूरगड. आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, मराठवाड्यामध्ये टोटल किती जिल्हे येतात मला कमेंट करून सांगा. मस्त पैकी असा अजून एक गाडी आली गंगाखेड छत्रपती संभाजीनगर आणि पलीकडची जी गाडी आहे ती परभणी पाठवता गाडी. परभणी बस स्टँडचा परिसर बघू शकता. या ठिकाणी पार्सल सेवा, तिकडे नियंत्रित कक्ष आणि बस स्टँडचा हा एरिया. सकाळ सकाळचं बघू शकता 7:30चं वातावरण. पाथरी बस स्टँडला गाडी आली इकडे. पाथरीचा बस स्थानक अशा प्रकारे. यावेळेस या आधी पण आपण इकडे आलो होतो ज्यावेळेस आपण शेगाव पंढरपूर असा रोड केला होता. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं की पाथरीमध्ये श्री संत साईबाबा यांचा इकडे जन्म झाला होता. पाथरीमध्ये 8:51 झाली म्हणजे जवळजवळ 9 वाजत आले. तिकडे 1 ते 5 पर्यंत फलाट क्रमांक बघू शकता. तिथं 1 पासून 2, 3 आणि फायनल 5. बऱ्यापैकी बस भरलेली आहे इकडे. बघितलं असेल एवढी गर्दी आहे बसमध्ये. आपली बस थांबलेली आहे तुळजाभवानी हॉटेल. आणि हा रोड बघू शकता NH61 नॅशनल हायवे. हा आपण आलोय पाथरीवरनं डायरेक्ट माजलगाव. ब्रेक झालेला इकडे नाश्त्यासाठी सकाळ सकाळ. हा मेन्यू घेतलेला आपण मटकी.
बीड जिल्हा आपण ज्या बस स्टँडला आलेलो आहे माजलगाव बस स्टँड बरोबर 10 वाजले त्या ठिकाणी मराठवाड्यातील दुसरं मोठं धरण म्हणजे माजलगाव धरण. माजलगाव बस स्टँडचा हा परिसर आहे बीड जिल्हा. इथून आपण रोड केला होता माजलगाव मानगाव म्हणून. बघू शकता आपल्या बसला बी गर्दी या ठिकाणी जबरदस्त लागलेली आहे माजलगाव मध्ये. कशा पद्धतीने हा आतील दृश्य आहे माजलगाव बस स्टँड बघू शकता. इथे आपली गाडी थांबली फलाट क्रमांक 6ला. फलाट क्रमांक 6 वरून बघू शकता कुठल्या कुठल्या जाणाऱ्या बसेस लागतात इकडे. श्रीरामपूर, गेवराई आणि मुंबई. प्रमुख पहिलं असं धरण आहे जायकवाडी धरण. या धरणावर मराठवाड्यातील 5 जिल्हे या धरणावर अवलंबून आहेत. ते कोणते कोणते जिल्हे असतील? छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, लातूर, परभणी. केबिन पर्यंत प्रवासी भरलेले आहेत तिकडे. खतरनाक गर्दी. स्टँडिंग प्रवासी आहेत तरी पण बघू शकता. आत्ता आपण बीड जिल्ह्यामध्ये गेवराई बस स्टँड लावलो. 11 वाजून 20 मिनिटांनी इकडे बस पोहोचलेली. माजलगावच्या रोडवरती जे प्रवासी होते ना सगळ्यात जास्त इकडेच खाली झाले बघू शकता. खतरनाक गर्दी. इकडे पण जबरदस्त गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. 2 मिनिटात बस फुल. बस स्टँडला गर्दी पाहू शकता इकडे. गर्दीचा खतरनाक हंगाम चालू आहे. अजून बी गर्दी आहे. मित्रांनो आपली बस इकडे थांबलेली आहे जेवणासाठी. शिरसाट
स्नॅक्स सेंटर इकडे आपली बस थांबलेली आहे बोदेगाव पाशी. एक्झॅक्ट टायमिंग 12:17 इकडे झालेले आहेत. हा जो रोड आहे तो गेवराईवरून येतो डायरेक्ट शेवगावला जातो. इकडून शेवगावचं जे अंतर आहे इथून तर 28 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे आपलं बोदेगाव ते शेवगाव. ह्या रोडवरचा शेवटचा विभागाचा जो जर्नी राहिलेला आहे तो नगर विभाग. अजून एक BSC बस आलेली आहे इकडे. हे पण आपले नांदेड शिर्डी. पुढची जी बस आहे ती शिर्डी नांदेड कोपरगाव. जास्त करून ते बोर्डच दिसत नाही कोपरगाव लिहिलेला. अक्षरशः दोन्ही बी गाड्या एकदम पॅक आहेत. आपली पण गाडी पॅक आहे आणि तिकडून आलेली पण गाडी पॅक आहे, फुल पॅक. इथे का थांबली का बोदेगावचा मट्टा या प्यायला. मसाला ताक घेतला होता, मट्टा नव्हता तो, मसाला ताक होता. एकदम पौष्टिक मसाला ताक होता, एकदम जबरदस्त. तुम्ही या रोडवर कधी आला तर नक्की ट्राय करा मसाला ताक. MS16 नगर जिल्हा. इकडे आपली बस आलेली आहे शेवगाव बस स्टँडला बघू शकताय या ठिकाणी. आणि गर्दी खतरनाक आहे इकडे बघू शकताय. सगळे प्रवासी इकडे बसलेले आहेत खाली. आता इथून आपली बस जाणार आहे ते डायरेक्ट श्रीरामपूर. आणि आपल्या बसमध्ये जे प्रवासी आहेत ना भरगच्च भरली आपली पण बस. गर्दी गर्दी गर्दी. अंबड गाडी अंबड पुणे. अजून एक गाडी आली परभणी पुणे. शेवगावला तेवढा एकच बस स्टँड आहे, मला वाटलं 2 असते पण एकच आहे. याच बस स्टँडचं बांधकाम चालू होतं, ते पूर्ण झाले होते पाहू शकता. चला मंडळी आता इथून आपली बस रवाना होते नेवासा, श्रीरामपूर आणि फायनल स्टॉप शिर्डी कोपरगाव. आता आपल्या बसचा रूट राहिलेला आहे. तर जवळजवळ 115 किलोमीटरचा एवढा डिस्टन्स आहे आपल्या बसचा. बघूया 2-2.5 तासात आपली बस पोहोचून जाईल कोपरगावला. ब्लॉग शूट करायला अवघड आहे. पाहू शकताय शेवगाव पासून जी गर्दी झाली ना ब्लॉग शूट करणं थोडासा मुश्किल जायला लागला. हा रूट ऑलरेडी केलेला आहे, फक्त टाइम सांगूया जिथं गर्दी होईल कमी होईल तिथं आपण बोलूया.
चला आता बोर्डवर दिल्याप्रमाणे रोड कोणता राहिला दाखवतो तुम्हाला. आतापर्यंत आपले जेवढे रोड झालेले आहेत, नांदेड, वसमत, परभणी, पाथरी, गेवराई, शेवगाव. आता बस आली श्रीरामपूरला. श्रीरामपूर वरून गाडी जाणार शिर्डी आणि त्याच्यानंतर कोपरगाव. श्रीरामपूर पासून कोपरगाव जे अंतर राहिले ते 50 किलोमीटर अंतर राहिले. श्रीरामपूर ते शिर्डी. श्रीरामपूर बारामती आगाराची गाडी. पलीकडची गाडी ती श्रीरामपूर संगमनेर. छत्रपती संभाजीनगर अकोले गाडी अकोला आगाराची. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये विदर्भ आणि मराठवाडा केला होता. ह्या वेळेस आपण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण आपण केलेला आहे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये. मित्रांनो अजून सुद्धा आपली बस फुल आहे. फायनल स्टॉप पर्यंत आता डायरेक्ट एंड करूया. तुम्हाला शिर्डीच्या बस स्टँडचा टायमिंग दाखवतो. इकडे झालेले. एमपी ची गाडी आहे इकडे इंदोर. दुसरी जी आहे ती दाहोद ते शिर्डी. आणि आपल्या बसचा मार्ग कव्हर झालेला आहे. म्हणजे आता फक्त 15 किलोमीटर जायचंय कोपरगाव पासून. तर फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे. आत्ता सध्या आपण कोपरगावमध्ये आलेलो आहे. कोपरगावपर्यंत आपण संपूर्ण प्रवास ह्या ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे. बघू शकता आपल्यासमोर कोपरगाव बस स्टँड. या प्रवासादरम्यान अनुभव सांगायचा म्हटलं तर गर्दी, नुसती गर्दी. नांदेडपासून या गाडीचा जो रूट आहे तो शिर्डीपर्यंत आहे. या बसचा जो सकाळी जो टायमिंग होता नांदेडवरून निघण्याचा तो 5:30चा होता. आणि कोपरगाववरून जो निघण्याचा टायमिंग आहे याचा तर सकाळी 8 वाजता. नांदेड ते कोपरगाव फुल तिकीट बघायचं झालं तर 610 रुपये एवढं तिकीट भाडं आहे. आजचा जो प्रवास झालेला आहे ना मराठवाडा एक्सप्रेस जर्नी झालेला आहे या रोडवरती. या गाडीचा जो रूट आहे तो नांदेड ते शिर्डी, शिर्डी ते नांदेड. पण शिर्डी बस स्टँडला डेपो नसल्यामुळे ही गाडी कोपरगाव आगारातून सुटते. नांदेड कोपरगाव, कोपरगाव नांदेड असा शेड्यूल चालतो या गाडीचा. चला मंडळी हा व्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.